जय भीम. मी मेघश्याम गणवीर समीक्षा टी व्हीमध्ये आपले खूप खूप स्वागत करतो. सालाबादप्रमाणे याही वर्षी नागलोक असोसिएशनतर्फे महात्मा ज्योतिराव फुले व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या संयुक्त जयंतीनिमित्त एका स्नेहमेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमामध्ये नागलोक असोसिएशनचे बहुसंख्य पदाधिकारी हजर होते. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन इंगोले सर यांनी केले, तर प्रास्ताविक माननीय चौधरी सर यांनी केले. या कार्यक्रमामध्ये माननीय प्रकाश हसनाळकर सर यांचे अमूल्य असे विचार सर्वांना लाभले. तर कार्यक्रमाचे अध्यक्ष व संस्थेचे अध्यक्ष माननीय गानार सर यांनी आपले विचारही या ठिकाणी व्यक्त केले. तर सर्वात शेवटी या कार्यक्रमाला आलेल्या सर्वांचे माननीय किसन स्थूल सर यांनी आभार मानले. डॉक्टर प्रकाश हसनाळकर सर, जिल्हा पशुसंवर्धन अधिकारी पालघर, हे आजच्या कार्यक्रमाचे प्रमुख अतिथी आहेत. त्यांचं स्वागत या ठिकाणी करण्यात येत आहे. आपण जोरात टाळ्या वाजवून स्वागत करा. धन्यवाद सर. प्रास्ताविक आणि जमा खर्च अहवाल गोषवारा हे आमच्या संस्थेचे पदाधिकारी खजिनदार विजय चौधरी हे या ठिकाणी जमा खर्च अहवाल आणि प्रास्ताविक सुद्धा करतील. प्रथमतः सर्व महापुरुषांना वंदन करतोय. तसंच विचार मंचावरील इच्छुगण बनते सुमंगल आताच आपले धम्मदेशना करून गेले, त्यांचं तर इथं स्वागत, धन्यवाद. आणि विचार मंचावरील सगळे पदाधिकारी, नागलोक असोसिएशनचे अध्यक्ष माननीय गानार सर, तसेच आज आपल्याला जे प्रबोधन करणार आहे, फुलेशाहू आंबेडकर यांच्या जीवन प्रेरणेतून समाजाच्या वर्तमान सामाजिक परिवर्तनाची दिशा, हे माननीय प्रकाश हसनाळकर साहेब आणि समस्त नागलोक असोसिएशनचे सदस्य, सन्माननीय अधिकारी वगैरे इथे जमलेले सगळ्यांना माझ्या सप्रेम जय हिंद. आताच आपल्याला 2 मिनिटं आधी बनते सुमंगलजी यांनी नागलोक असोसिएशन, नाग विदर्भ असोसिएशन काय आहे, तर मी थोडक्यात सांगू इच्छितो की नाग विदर्भ असोसिएशन याची स्थापना 2006ला झालेली आणि काही लोकांच्या त्याला म्हणजे ऑब्जेक्शन होता की हे विदर्भाच्या लोकांसाठी आहे फक्त. तर हे आपण सर्वांसाठी काढलेलं होतं, ओपन केलेलं होतं. मग त्यांच्या हेतू लक्षात घेऊन आपण गेली 4 वर्ष आधी नागलोक असोसिएशन म्हणजे नाग विदर्भचं नाव बदलवून नागलोक असोसिएशन हे नाव आपण दिलं आणि त्याची नवीन स्थापना केली. पण आपलं कार्य हे 2006 पासून सुरू आहे आणि निरंतर सुरू आहे. दरवर्षी आपण नागलोक असोसिएशनतर्फे स्नेह मेळावा, सामाजिक सांस्कृतिक कार्यक्रम दरवर्षी साजरे करत असतो. हे 2006 पासून निरंतर सुरूच आहे आणि पुढेही राहील. त्याच माध्यमातून आपण वधूवर मेळावा पण आयोजित करतो. वधूवर सूचक केंद्र आपण काढलेले आहेत. हे नाग विदर्भ असोसिएशन याच्या माध्यमातून त्याची वाटचाल सुरू आहे. नागलोक निधी लिमिटेड ही बँक नवी सांगवी इथे आपली कार्यरत आहे. हे नागलोक असोसिएशन याच्या माध्यमातून आपण सुरू केलेले आहे. त्याच्यानंतर बुद्धिस्ट कल्चरल मनोमिलन ही एक संस्था आहे, वधूवर मेळाव्याची संस्था. याचे कार्य पण आपण नागलोक असोसिएशनच्या माध्यमातून करतोय. आणि तिसरा आणि महत्त्वाचा आपला पुढचा उद्देश आहे शैक्षणिक संस्था निर्माण करणे. हा आपला पुढचं ध्येय आहे, मोठं विजन आहे आपलं. आणि यात आपल्याला जेवढे पण आपले पदाधिकारी आहेत किंवा सदस्य आहेत, सभासद आहेत, कार्यकारिणी आहे, यांच्या माध्यमातून याची वाटचाल सुरू आहे. ते लवकरात लवकर साकार होईल.
ही मी तुम्हाला नागलोक असोसिएशनच्या माध्यमातून ग्वाही देतो। अशा प्रकारे आपण नागलोक असोसिएशनचे कार्य निरंतर सुरू ठेवलेले आहेत। तो असा आहे, फुले शाहू आंबेडकर यांच्या जीवन प्रेरणेतून समाजाच्या वर्तमान सामाजिक परिवर्तनाची दिशा हा विषय आहे आणि आजचे वक्ते आहेत माननीय प्रकाश हसनाळकर, चळवळीचे अभ्यासक आहेत, अधिकारी आहेत आणि मी त्यांना विनंती करतो की त्यांनी या विषयावर प्रबोधन करावं। आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष नागलोक असोसिएशनचे अध्यक्ष माननीय पुरुषोत्तम गानार सर, मंचावरील वसंतराव बोले सर उपाध्यक्ष आहेत, किशनराव थूल सर उपाध्यक्ष आहेत, रवींद्र इंगोले सर सचिव, विजय चौधरी सर आता आपल्यासमोर ज्यांनी लेखाजोखा दिला, बुवासाहेब हायगुळे सर आता आपल्याला त्यांनी भंतेजींना जेवण देण्यासाठी घेऊन गेले, आदरणीय कैलास गजबे सर, ॲडव्होकेट सुखदेवराव पाटील आणि आमचे मार्गदर्शक खाली प्रेक्षकामध्ये आहेत डॉक्टर व्ही एम मुख्तार सर आणि सर्वच हे जे समोर बसलेले लोक आहेत आणि मंचावर आहेत ते माझ्यापेक्षा ज्येष्ठ आहेत आणि अतिशय विद्वान लोक आहेत। तर मी आज बोलतानाच तुमची आधी माफी मागणार आहे की इथे मला तुम्ही निवडलात बोलण्यासाठी। गानार सरांचा फोन आला, आमचे मित्र डॉक्टर अभ्यंकरांनी सांगितले की तुम्हाला नाग असोसिएशनच्या कार्यक्रमामध्ये वक्ता म्हणून बोलायचं आहे। मी बऱ्याच वर्षापासून बोलणं बंद केलेले आहे, परंतु तुम्ही माझी निवड केलात तर ही माझा मी सन्मान समजतो, कारण मी मराठवाड्यातला माणूस आहे आणि नाग लोकांना जर मार्गदर्शन करण्यासाठी मार्गदर्शन तर नाही करू शकत, ही एक हितगुज आणि चर्चा आहे, परंतु एक माझा मी सन्मान समजतो आणि बोलताना फार विचार करून मी बोलणार आहे, कारण सगळे विद्वान लोक आहेत, सगळे अनुभवी लोक आहेत। तर आम्ही जनरली म्हणजे असं मी नेहमी म्हणत असतो की कार्यक्रमाला सुरुवात करण्याच्या अगोदर मी तथागत भगवान बुद्ध, बहुजन प्रतिपालक छत्रपती शिवाजी महाराज, राष्ट्रपिता ज्योतिराव फुले, लोकमाता अहिल्याबाई होळकर, संत कबीर, संत तुकाराम यांची भूमी आहे तुकाराम महाराजांची, राष्ट्रपिता ज्योतिराव फुले, क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले आणि आज आपण फुले शाहू आंबेडकर यांच्या संयुक्त जयंती कार्यक्रम ठेवला। तर विश्वभूषण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, कामगार चळवळीचे नेते, साहित्य सम्राट अण्णाभाऊ साठे, ज्योतिराव फुले संत कबीरांना गुरु मानलं, बुद्धांना गुरु मानलं, अण्णाभाऊ साठेंनी बाबासाहेब आंबेडकरांना गुरु मानलं, बाबासाहेब आंबेडकरांनी राष्ट्रपिता ज्योतिराव फुलेंना गुरु मानलं, राष्ट्रपिता ज्योतिराव फुलेंनी छत्रपती शिवाजी महाराजांची पहिली जयंती साजरी करून छत्रपती शिवाजी महाराजांपासून प्रेरणा घेऊन छत्रपती शिवाजी महाराजांना गुरु मानलं आणि छत्रपती शिवाजी महाराजांचे गुरु म्हणजे संत तुकोबाराय, जगद्गुरु तुकोबाराय आणि राष्ट्रमाता राजमाता जिजाऊ आहेत। आणि तुकोबारायांचं जर साहित्य बघितलं, आपल्या जवळच आहे देहू, तुकोबारायांचं जर साहित्य बघितलं तर ते संपूर्ण बुद्धाचं साहित्य आहे। जसे तुकाराम महाराजांचे अभंग आहेत, बुद्धाच्या गाथा आहेत, तुकाराम महाराजांच्या गाथा आहेत। तुकाराम महाराजांचं आडनाव मोरे आहे, मोरे हे अपभ्रंश होऊन मौर्यांचं अपभ्रंश मोरे झालेलं आहे, म्हणजे तुकाराम महाराजांचं साहित्य म्हणजे बुद्धाचं साहित्य आहे। जशी तुकाराम महाराजांच्या गावामध्ये एक बहिणाबाई नावाची बाई होती, बहिणाबाई चौधरी नाही त्या कवी, तर त्यांच्या गावामध्ये एक ज्येष्ठ महिला होती, तिचं नाव बहिणाबाई होतं। ती त्यावेळेला गिरण वगैरे नव्हते, चक्की नव्हते, फ्लोअर मिल नव्हते, तेव्हा सकाळी पहाटे उठून माझी आई सुद्धा दळत होती, तर ती दळण दळताना जात्यावरती बहिणाबाई म्हणायची, कलियुगे बुद्ध रूप धरी हरी, तुकोबा शरीरी अवतरला, म्हणजे कलियुगामध्ये तुकोबारायांच्या वतीने रूपाने बुद्ध आला की काय असं ती माऊली म्हणायची। म्हणजे म्हणून मी नेहमी म्हणत असतो
की अण्णाभाऊ साठे आमचे अण्णा आहेत, शिवाजी महाराज आमचे पणजोबा आहेत, राष्ट्रपिता ज्योतिराव फुले आमचे आजोबा आहेत आणि डॉक्टर बाबासाहेब आमचा बाबा आहे आणि मी त्यांच्याच विचारावर बोलण्यासाठी तुमच्या समोर उभा आहे. दुधावरची साय, मी गुरांचा डॉक्टर असल्यामुळे दुधाच्या बाबतीमध्ये थोडं जास्त जाणतो एवढंच. तर क्रीम ऑफ द सोसायटी म्हणजे दुधाला जर आपण खाली जाळ लावलं, उकडलं, खाली त्याला उष्णता दिली, हीट दिली, तर ते दूध उकळून उकळून दुधावर साय येते. जेव्हा ती साय दुधाच्या वर साचते आणि वरचं झाकण निघून जाते, तेव्हा त्या दुधाला दुसरे कुठलेही असतील त्यांना भेसळ करण्यासाठी येत असतील तर ही साय काय करते, आपण हॉटेलमध्ये वगैरे बघतो त्या पातेल्यामध्ये साय वर असते, दूध खाली असते, त्या साय दुधावरची साय आहोत आणि समाजाला भेसळ न हो नागलोक असोसिएशननी स्वीकारलेली आहे. याचा एक आणखी एक गुणधर्म आहे, साय दुधाचाच घटक असतो पण त्याची किंमत फार जास्त असते. तिची प्रोटीनस व्हॅल्यू जास्त असते, तिची न्यूट्रिशनल व्हॅल्यू जास्त असते आणि तिची इकॉनॉमिक व्हॅल्यू पण जास्त असते. साईपासून लोणी तयार होते, बटर तयार होते, घी तयार होते, तूप तयार होते आणि तुपाची, म्हणून या क्रीम वर्गाची किंमती समाजातील सामान्य लोकांपेक्षा निश्चित जास्त. दुधामध्ये जाऊन ते साय मिसळू शकत नाही, गुणधर्म दुधामध्ये ते साय मिसळू शकत नाही. म्हणून हे हॉल एवढा एसी हॉल असताना, कार्यक्रम एवढा छान असताना इथं लोक कमी का आहेत? कारण आपण जे लोक आहोत क्रीम दुधाचाच घटक आहोत, पण आपण आता वेगवेगळ्या सोसायटीमध्ये फ्लॅटमध्ये आहोत आणि जे दूध आहे ते झोपडपट्टीमध्ये आहे. आपण अलग झालेले आहोत, त्यांच्यामध्ये मिक्स झालेलो नाही, त्यांना बोलवलेलं नाही. संख्या ही क्लासने वाढत नाही तर सामान्य लोकांमुळे संख्या वाढते, त्याच्यामुळे इथे संख्या कमी आहे. काय हरकत नाही, पण त्यांच्यासाठीच हा कार्यक्रम आहे. म्हणून ही जबाबदारी साईची आहे, दुधाला भेसळ न होऊ द्यायची आणि ते काम आपण सगळे करत आहात. त्याच्यामुळे आपल्या सर्वांचं मी अगोदर अभिनंदन करतो आणि तुमचे आभार सुद्धा मानतो. हे संविधान लागू होण्याच्या लगतच्या पूर्वी जे कुठले कायदे, कानून, रूढी, परंपरा जे काही असतील, याच्या पूर्वी जे कुठला संविधान असेल, जे कुठला कायदा असेल, ते कायदे मनुस्मृतीचे कायदे असं म्हणलं नाही. मनुस्मृती हे संविधान लागू होण्याच्या लगतच्या पूर्वीचे जे काही कायदे, कानून, रूढी, परंपरा ते जर या संविधानाच्या आता सुरू असलेल्या संविधानाच्या कायद्याच्या जर सरप्लस करत असतील, सरपास करत असतील, आड येत असतील, या भारतीय नागरिकाच्या मूलभूत हक्काच्या आड येत असतील, तर ते कायदे, कानून, रूढी, परंपरा त्या कलम नंबर 13 नुसार शून्य घोषित करण्यात येत आहेत. म्हणजे 5000 वर्षाचे धर्मग्रंथ आणि मनुस्मृती कलम नंबर 13 नुसार एका लाईन मध्ये खतम करून टाकली बाबासाहेबांनी. त्याच्या पुढे लिहिलं, या कलम नंबर 13च्या विरोधात कुणाकडे किती जरी बहुमत असलं, किती मोठं बहुमत असलं, तरी त्यांना ह्याच्या विरोधात कायदा करता येणार नाही. खतम. काय विरोध, काय ड्राफ्टिंग. शत्रूचे लोक सुद्धा टाळ्या वाजायचे, शत्रूचे लोक सुद्धा टाळ्या वाजायचे. म्हणजे आमच्या बापाने राष्ट्र निर्माणाची प्रक्रिया निर्माण केली. आता संविधानामध्ये संविधान आपल्या बाजूला आहे, पण संविधान चालवायला आम्ही नाही. म्हणजे गाडी एकदम भारी आहे, कार एकदम भारी आहे, चालवायला जर नालायक असेल तर त्या कारचा दोष नाही. म्हणून चालवण्यासाठी आम्ही लोक नाही, आम्ही कोणाचं काम करायला आम्हाला माहिती. म्हणून समाजातील बुद्धिजीवी घटकाने समाजाची गैर राजनीतिक मुळे मजबूत करणं गरजेचं आहे. दूर दूरपर्यंत समज सर, गाणार सर बघतोय, दूरसर बघतोय, माझ्या आयुष्यपत सांगतो, हे पूर्ण जीवन समर्पित करण्यासाठी आम्ही तयार आहोत. तुम्ही सांगा फक्त कुठंच काही दिसणार झालं, डोळ्यात पाणी येते, मी रडतो. तुम्ही बोलावला तर मला फार आनंद वाटलाच आहे. मला प्रसिद्धीची हवं नाही, मी एक कॅडर बेस कार्यकर्ता आहे. डोळ्यात पाणी आणून सांगतो, पूर्ण जीवन समर्पित करायची तयारी आहे साहेब. नोकरी झाली, लेकरं झाले, पुरुषार्थ सिद्ध झाला, घर झालं, जार झालं, आता त्यांचं काय नाही जगू शकणार साहेब. पूर्ण जीवन समर्पित करायचं आहे. पण कुठंच दूर दूरपर्यंत असं संघटन समाजामध्ये दिसण्यात आलं, इमानदार लोक दिसण्यात आले. म्हणजे कळल्या दिशानं ज्यांना ठाऊक मार्ग नाही, दुर्दैव आमचे ते नेते बोलून आहे. बाबासाहेब म्हणजे संघटना हजार झाल्या,
संघटना हजार झाल्या, नेते हजार झाले, संघटना हजार झाल्या, नेते हजार झाले, कोणा म्हणावे आपुले चेहरे हजार झाले. बाबासाहेब, तुम्ही केलेला संकल्प पुरा झाला का हो? तुम्ही केलेले संकल्प पुरे झाले का हो? आणि तुमच्या विचाराचे लोक नेते मेले का हो? अशी परिस्थिती म्हणून आज आमच्या हातात आहे. काय आता आहे? वामनदादाचा इंगित आहे. आज आज ह्या बुद्धिजीवी लोकांच्या हातात, आज हे नागलोकचे लोक सोशिओ पॉलिटिकली, कल्चरली, इकॉनॉमिकली साऊंड आहेत, बुद्धीनं साऊंड आहेत. समाजाला दिशा, या महाराष्ट्राला नाही देशाला दिशा देण्याची ताकद ह्या नागलोकमध्ये आहे. ते दिशा देण्याचं काम आपण करावं लागेल. म्हणजे नेत्यांच्या आणि बुद्धिजीवी लोकांच्या हातात आहे. समाजामध्ये काय झालं, नेतृत्व कोण दिलं पाहिजे? आमचे काही मित्र म्हणतात शेड्यूल कास्ट नाही, सोशल चेंजर्स. एससी म्हणजे सोशल चेंजर्स लोक आहेत, समाज प्रवर्तक लोक आहोत आपण. एससी शेड्यूल कास्ट आहोत, एससी म्हणजे धर्म आहे, ज्यांच्या जीवनामध्ये अस्थिरता आहे, जे मजल धर्म करतात हे आदिवासी. बाबासाहेबांना कळालं केवळ या एससीच्या लोकांना जोडून आंदोलन होणार नाही, आम्ही मुक्त होणार नाही. पण दुसरा एक भाऊ सोडला, एसटी जंगलात राहणारा. हे 22.5% लोक झाले. जेवढी त्यांची लोकसंख्या त्यांना त्यांचा अधिकार, 341 342 नुसार त्यांना अधिकार, आणि 340 अगोदर म्हणजे बाबासाहेब आंबेडकर 340 कलम ओबीसी साठी लिहितात. परंतु त्यांना अधिकार उशिरा मिळाले, 1992 मध्ये मिळाले. म्हणून ओबीसी म्हणजे विशेष, जे ब्राह्मण नाहीत, क्षत्रिय नाहीत, वैश्य नाहीत, जे हिंदू पण नाहीत, पुरोहित त्यांचा संस्कार करत नाहीत, वेदोक्त म्हणतात ते हिंदूचा घटक नाहीत, जे सामाजिक दृष्ट्या मागास, शिक्षणाने मागास आहेत, फक्त त्यांना शिवून घेतात, शिवाशिव विटाळ मानल्या जात नाही. म्हणजे एससी हे अनटचेबल शूद्राज आणि ओबीसी हे टचेबल शूद्राज. ओबीसीला शिवून का घेतात? कारण आता दाढी करायची असेल, मॉलिश करायचं असेल तर नाभिकाला शिवून घ्यावंच लागेल ना, स्पर्श करावंच लागेल. फुलं घ्यायचं असलं तर माळ्याला शिवूनच घ्यावं लागेल, धान्य घ्यायचं असलं तर मराठ्याला शिवूनच घ्यावं लागेल, सोनं बनवायचं असलं तर सोनाराला शिवून घ्यावंच लागेल. त्यांच्या मतलब असेल. बाबासाहेब म्हणतात एससी एसटी सारखेच ओबीसी म्हणजे काय? ओबीसी म्हणजे इतर मागासवर्गीय, एससी आणि एसटी मागासवर्गीय, आणि ज्यांची गणनाच झाली नव्हती, आजही झाली नाही. ओबीसीची जनगणना जात न्याय होत नाही, म्हणून त्यांच्यासाठी बजेट नाही. जातवार जर जनगणना झाली तर या देशात क्रांती होईल, क्रांती. म्हणून ओबीसी म्हणजे काय? जे एससी एसटी सारखेच इतर मागासवर्गीय, एससी मागासवर्गीय, एसटी मागासवर्गीय आणि इतर मागासवर्गीय ज्यांची ओळख पटली नाही, आजही नाही. अधिकार घेण्याचे काही नियम आहेत, घटनात्मक नियम आहेत, सोपानक्रम म्हणतात. आपण किती जोरात टाळ्या वाजवणार आहात? माननीय संजय गायकवाड, पोलीस उपनिरीक्षक आलेले या. मी बोले सरांना विनंती करतो की त्यांनी आयुष्यमान संजय गायकवाड यांचा या ठिकाणी सत्कार करावा. बाप म्हणजे संजय गायकवाड यांचा जो मुलगा आहे तो सुद्धा MBBS परीक्षा उत्तीर्ण झालेला आहे आणि पदवीदान समारंभ सुद्धा त्यांचा झालेला आहे. शिवाजीनगर पोलीस क्वार्टर्स इथे राहून त्यांच्या मुलाने MBBS पूर्ण केलं, एक विशेष कौतुकाची बाब. कोंढवा त्यांचं सुद्धा नाव माझ्याकडे आलेलं आहे. या मॅडम. प्राचार्य माधुरी बारशंकर नगराळे, शान कॉलेज ऑफ एज्युकेशन कोंढवा, या ठिकाणी पदोन्नती मिळाल्याबद्दल. त्यानंतर सेवानिवृत्त झालेल्या सदस्यांचा सत्कार आपण घेणार. दयानंद मेश्राम साहेब आहेत.
इथून या बाजूला. त्यानंतर सध्या वाचनाची जी चळवळ आहे ती सक्रियपणे नगराळे सर चालवत असतात. अनेक प्रकारची पुस्तकं त्यांच्याकडे उपलब्ध आहेत. वाकोडे साहेब सध्या अध्यक्ष आहेत नागलोक निधी लिमिटेडचे. यानंतर धन्यवाद. यानंतर आमच्या या माननीय सदानंद कोटे साहेबांची अनेक पुस्तकं उपलब्ध आहेत. एक कुशल नेतृत्व, कुशल संघटक आणि मार्गदर्शक दिल्लीवरून आलेले आहेत आणि त्यामुळे विशेष आमचं या ठिकाणी सत्काराचं आयोजन आहे. धन्यवाद सर. धन्यवाद. भगवान गौतम बुद्ध, परमपूज्य बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, क्रांतीसूर्य महात्मा ज्योतिबा फुले, छत्रपती शाहू महाराज या सर्व महामानवांना प्रथमतः त्रिवार अभिवादन करतो. तसेच महामाया ज्या होऊन गेल्या त्या सर्वांनाही प्रथमतः त्रिवार अभिवादन करतो. हा जो आजचा नागलोक असोसिएशन पुणे या संस्थेच्या निमित्तानं जो कार्यक्रम आयोजित केला आणि निमंत्रण पत्रिका सर्वांच्याच हातात म्हणण्यापेक्षा प्रत्येकापर्यंत पोहोचलेली आहे आणि त्या निमंत्रण पत्रिकेला मान देऊन तुम्ही या ठिकाणी आलात त्याबद्दल सर्वांचं या ठिकाणी अभिनंदन करतो. हा कार्यक्रम एवढ्या मोठ्या हॉलमध्ये घेण्याचा उद्देश एकच आहे, कारण नागलोक असोसिएशन ही संस्था क्रिमिलियर लोकांची आहे. मगाशी बोलण्यात आलं, कारण या क्रिमिलियर लोकांनी सामान्य लोकांसाठी काय केलं पाहिजे हे एकत्र आल्याशिवाय समजणार नाही. यासाठी बाबासाहेबांची जयंती, संयुक्त जयंती करण्याचं प्रयोजन हे बायलॉजमध्ये आहे नागलोक असोसिएशनच्या. आणि या बायलॉजप्रमाणे हा कार्यक्रम दरवर्षी आपण करतोय आणि त्या कार्यक्रमात लोक एकत्र येण्याचा उद्देश ठेवून त्याच्यातून काय निष्पन्न होईल, एक वर्षभर कार्यक्रम कोणते घ्यायचे याची चर्चा होईल आणि पुढील वाटचाल संस्थेची कशी करायची याची त्या ठिकाणी एकमेकाबद्दल हितगुज होऊन पुढील वाटचाल ठरवण्याचं प्रयोजन करण्यात येईल ही भूमिका ठेवून आपण हा कार्यक्रम करतो. कारण महात्मा फुलेंची जयंती आणि बाबासाहेबांची जयंती केली म्हणजे फार मोठं काम केलं आणि एवढा खर्च करणं हे मलाही उचित वाटत नाही. कारण मी कालच नागपूरवरून आलो की ज्या सनदी अधिकाऱ्यांनी 4 दिवस शिबिर घेतलं आणि त्या शिबिरात मी प्रशिक्षक म्हणून त्या ठिकाणी होतो. तो त्या ठिकाणचा आदर्श पाहण्यासाठी गेलो आणि शिबिरात सामील झालो. कारण त्या श्याम तागडे साहेबांनी त्या ठिकाणी 85 कोटी रुपयाचं उद्दिष्ट समोर ठेवून एक इंटरनॅशनल बाबासाहेब आंबेडकर अकॅडमी स्थापन केली आणि त्याचं काम सुरू झालं. आता त्यांचा ना माझा संबंध, मी अत्यंत कमी शिकलेला असल्या कारणाने मी त्यांना रिस्पेक्ट
उच्च पदस्थ अधिकारी असल्या कारणाने मी जास्त बोलत नव्हतो. पण साहेब म्हणायचे आता जाणार जी तसं नाही, आपण तुम्ही आम्ही एक आहोत. मला पुण्याला ज्यावेळी यायचं आहे त्यावेळी नागलोक असोसिएशनच्या लोकांकडे येऊन माझं काय मनोगत आहे हे मला सांगायचं. कारण पुण्यामध्ये जी नागलोक असोसिएशनची जी बाहेर वार्ता आहे ती फक्त अधिकारी लोकांचीच संस्था आहे आणि त्या लोकांनी एकत्र येऊन नागपूरकर म्हणण्यापेक्षा विदर्भातील लोक एकत्र येऊन त्या ठिकाणी ते काम करतात आणि त्यांच्याकडून चांगलं काम होतंय असं त्यांचा भ्रम आहे. मी म्हटलं सर अजून तसं काही नाही आहे. फक्त आता एक कुठंची आर्थिक लोकांचा विकास होण्यासाठी मान्य किशनराव थोर उपाध्यक्ष नागलोक असोसिएशनच्या यांच्या डोक्यातून सुपीक आयडिया आली आणि निधी लिमिटेड कंपनीची म्हणलं उत्पत्ती झाली. 3 वर्ष झाले लोकांना काय जे आहे आर्थिक बाब म्हणून मदतीचा हात म्हणून आपण लोन देतोय आणि त्याचे अध्यक्ष म्हणलं डॉक्टर मिलिंद वाकोडे आहे. कारण मी साहेबांशी 1 तास चर्चा केली संविधान आपल्या साधना शिबिर संपल्यानंतर. तर मला एक आवर्जून त्या ठिकाणी असं जाणवलं की खरोखर जी भंडाऱ्याची भूमी आहे ती खरोखर भूमी अत्यंत प्रभावी आहे असं माझं मत झालं. कारण आपल्यात बसलेले वरिष्ठ जिल्हाधिकारी सदानंद कोचे सर त्यांचं नाव आवर्जून त्या ठिकाणी घेण्यात आलं की ते पण भंडारा जिल्ह्यातले आहेत. ते मुलं सर आमचे उपाध्यक्ष पूर्वी होते, आता त्यांच्या व्यापामुळं फक्त आम्हाला ते सहकार्य करतात आणि आमचं कार्य पुढं कसं जाईल यासाठी ते वारंवार मदत करतात. तर म्हणले सर माझं एक असं निवेदन आहे की तुमच्या नागलोक असोसिएशनच्या माध्यमातून बाबासाहेबांना अभिप्रेत असलेला धम्माचा प्रचार आणि प्रसार करण्याचं काम कसं करता येईल यासाठी तुम्ही आम्हाला सहकार्य करा. तर बाबासाहेबांना अभिप्रेत असलेला समाज निर्माण करणं आणि त्यासाठी आपल्याला माणसांची गरज आहे आणि ती विनयशील माणसं कशी निर्माण होतील यासाठी म्हणले मी प्रशिक्षक इंटरनॅशनल प्रशिक्षण सेंटरची निर्मिती केली. पण ती म्हणले नागपूर भागात आहे. म्हणलं साहेब तुम्ही असं करा, त्याची गरज जी आहे ती खरी आहे पश्चिम महाराष्ट्रात आणि ती पुण्यात. कारण पुण्या परिसरामध्ये विनयशील माणसं निर्माण करणं ही काळाची गरज आहे आणि त्यासाठी एकटा माणूस काही करू शकत नाही. आता सांगायचं तात्पर्य ही या ठिकाणी जी कार्यकारिणी आहे यांचा खूप मी आभारी आहे. मी जरी अध्यक्ष असलो तरी मी 10 दिवस पुण्याच्या बाहेर होतो काही कामानिमित्त आणि कालच मी 12:30 वाजता पुण्यात आलो आणि या ठिकाणी हे जे कार्यकारिणी जे काम. आपण सर्वांना सप्रेम जय भीम. नागलोक असोसिएशन पुणे या संस्थेच्या माध्यमातून आज नटसम्राट फुले नाट्यगृह नवी सांगवी इथे आपण 10 वाजेपासून कार्यक्रमाला सुरुवात केली होती आणि सुरुवातीलाच म्हणते सुमंगल यांनी सुत्तपटन आणि धम्मदेशना दिली. मी संस्थेच्या वतीने त्यांचं आभार मानतो. आजच्या या कार्यक्रमाचं प्रास्ताविक आणि मागील वर्षाचा जमा खर्च आमचे संस्थेचे खजिनदार विजय चौधरी साहेबांनी आपल्या समोर मांडलं, त्यांचे सुद्धा मी आभार मानतो. आजच्या या कार्यक्रमाचं फुले शाहू आंबेडकर यांच्या जीवन प्रेरणेतून समाजाच्या वर्तमान सामाजिक परिवर्तनाची दिशा या विषयावर उत्कृष्ट चळवळीचे अभ्यासक प्रकाश हसनाळकर यांनी आपलं मनोगत 1.5 तासामध्ये आपल्यासमोर मांडलं आणि बाबासाहेबांची फुल्यांची चळवळ काय आहे हे इतोकृत माहिती आपल्यासमोर दिली. याबद्दल मी त्यांचा सुद्धा आभार मानतो. संस्थेचे अध्यक्ष आदरणीय गाणार सर यांनी संस्थेची वाटचाल कशी असेल आणि संस्था पुढे काय करणार आहे
धम्मसंस्कार घडवणं ही फार अवघड बाब आहे. कारण मी त्याची प्रचिती मला आली आहे. मी तळेगावचा बाबासाहेबचा बंगला आहे, इथे जवळपास 3-4 महिने बालसंस्कार केंद्र चालवलं होतं. परंतु पालकांचा जो उत्साह असतो तो थोडा कमी होत जातो आणि धम्मसंस्कार केंद्र बंद पडले जातात. आणि म्हणूनच बालसंस्कार घडवताना, धम्मसंस्कार घडवताना पालकांची जबाबदारी सर्वात जास्त आहे. म्हणून मी गणा सरांना विनंती करतो की मुलाचं प्रबोधन करण्यापेक्षा प्रथमतः पालकाचं प्रबोधन केलं तर बालसंस्कार केंद्र चांगल्या पद्धतीने चालू शकेल, अशी मी त्यांना एक विनंती करतो. आणि त्यांनी